नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 3 सायकोलॉजी ऑफ पर्सनल रिलेशनशिप म्हणजेच व्यक्तिगत नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयाचा प्रश्न. आपला प्रश्न आहे, नातेसंबंधातील परस्पर सापेक्षता व सामाजिक देवाणघेवाण स्पष्ट करा. प्रस्तावना. मानव हा स्वभावतः सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याचे अस्तित्व आणि विकास हे इतर व्यक्तींशी असलेल्या नातेसंबंधांवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीला जीवन समृद्ध करण्यासाठी आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी नातेसंबंधांची गरज असते. हे नाते केवळ भावनिक स्तरावर मर्यादित नसून त्यामध्ये काय होतं, परस्परांवर आपण अवलंबून राहतो, जबाबदारी स्वीकारतो, देवाणघेवाण करतो वस्तूंची आणि सहकार्य या बाबींचा समावेश असतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते नातेसंबंध हे एक काय आहे, गतिमान प्रक्रिया असून त्यात काय होतं, सतत बदल होतं, समायोजन आणि परस्पर क्रिया घडत राहतात. या पार्श्वभूमीवर नातेसंबंधातील परस्पर सापेक्षता आणि सामाजिक देवाणघेवाण हे दोन सिद्धांत महत्त्वाचे मानले जातात. परस्पर सापेक्षता सिद्धांत व्यक्तींमधील परस्पर अवलंबित्व व जबाबदारी स्पष्ट करतो, तर सामाजिक देवाणघेवाण सिद्धांत हे नातेसंबंध टिकवण्यामागील फायदे, तोटे, खर्च, लाभ आणि समाधानाची पातळी उलगडून दाखवतो. त्यामुळे काय होतं, नातेसंबंधाची रचना, टिकाव आणि गुणवत्तेचा अभ्यास करताना या संकल्पनेचे विशेष महत्त्व प्राप्त होते. पहिला मुद्दा आहे आपला परस्पर सापेक्षतेचे स्वरूप. त्याची व्याख्या पाहूया. परस्पर सापेक्षता म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकमेकांचे विचार, भावना व वर्तनावर परिणाम घडवून आणण्याची प्रक्रिया. विशेषतः काय आहे त्याच्या, नातेसंबंधात व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र राहत नाही, तर एकमेकांवर भावनिक, आर्थिक व सामाजिक अवलंबून राहतात. दुसरा, दोघांच्या निर्णयामुळे किंवा कृतींमुळे एकमेकांवर थेट परिणाम होतो. बरोबर आहे ना. आपण एकटे असू तर आपण कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही, परंतु तेच आपण समूहात असू, समूहात म्हणजे कुटुंबात असू, नातेसंबंधात वावरत असू, आपण एखादी क्रिया करताना आपण आधी काय विचार करतो, अरे मी असं वागलो तर माझी माणसं मला काय म्हणतील, तर मग आपण तसं नाही वागत आहे. म्हणजे आपल्या हालचालींवर, आपल्या राहणीमानावर त्याचा काय होतो, परिणाम होत असतो. आणि नक्कीच आपण भावनिकरित्या, आर्थिकरित्या एकमेकांवर काय असतो, अवलंबून असतो. नेक्स्ट, हे अवलंबित्व जितके जास्त तितका नातेसंबंध अधिक घनिष्ठ होतो. आणि लक्षामध्ये एकमेकांमध्ये आपण संवाद साधतो. उदाहरणार्थ पती पत्नी किंवा मित्रमैत्रिणी यांचे नाते, ज्यामध्ये एकाचा आनंद, निर्णय किंवा कृती दुसऱ्याच्या जीवनावर काय करतं, थेट परिणाम करतं. नेक्स्ट, परस्पर सापेक्षतेचे महत्त्व. नातेसंबंध टिकवण्यासाठी परस्पर सापेक्षता आवश्यक असते. ती व्यक्तींना सुरक्षितता, भावनिक आधार व आपलेपणाची भावना प्रदान करते. सामाजिक जबाबदाऱ्या वाटून घेणे, निर्णयांमध्ये सहभाग घेणे, एकमेकांच्या गरजा ओळखणे यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होते. जर परस्पर सापेक्षतेत असंतुलन आले तर संघर्ष, असमाधान किंवा नातेसंबंध तुटण्याची शक्यता असते. नेक्स्ट, सामाजिक देवाणघेवाण सिद्धांताचे स्वरूप. त्याची व्याख्या पाहूया. नातेसंबंधात व्यक्ती सतत फायदे आणि खर्च यांचा हिशोब करत असते. नेक्स्ट, फायदे, भावनिक आधार, प्रेम, विश्वास, सुरक्षितता, भौतिक मदत इत्यादी. नेक्स्ट, खर्च, वेळ, श्रम, त्याग, तणाव, स्वातंत्र्याची मर्यादा इत्यादी. म्हणजे या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. संतुलन. नेक्स्ट, नातेसंबंध तेव्हाच समाधानकारक ठरते जेव्हा फायदे खर्चापेक्षा अधिक असतात. नेक्स्ट, तुलना स्तर. व्यक्ती आपल्या अपेक्षा आणि पूर्वानुभवाच्या आधारावर नात्याचे मूल्यमापन करते. नेक्स्ट, पर्यायी पर्याय.
जर इतर पर्यायांपेक्षा सध्याचे नाते जास्त फायदेशीर वाटले तर व्यक्ती ते काय करते, टिकवते, अन्यथा नाते तोडते. नेक्स्ट, सामाजिक देवाणघेवाण सिद्धांताचे महत्त्व. नातेसंबंधातील समाधान व असमाधानाची कारणे स्पष्ट करते. म्हणजे सामाजिक देवाणघेवाणाचं म्हणजे एखादं कार्य असेल, तिथे आपण नातेसंबंध एकत्र येतात, प्रत्येकाचं काहीतरी कर्तव्य असतं. मग त्याच्यामध्ये काय होतं की समाधान, एखाद्याने चांगलं काम केलं तर अरे वा हां याने केलं, हो नातेसंबंधात ते समाधान. आणि एखादी व्यक्तीची म्हणजे त्याची जबाबदारी असते आणि ती व्यक्ती पेलत नाही तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये काय तिरस्कार मस्त निर्माण होतं, म्हणजेच काय, असमाधान. नेक्स्ट, गुंतवणूक, वेळ, भावनिक श्रम यांचे महत्त्व अधोरेखित करते. नातेसंबंध का टिकतात व का तुटतात यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण देते. मैत्री, विवाह, व्यावसायिक सहकार्य अशा सर्वच नात्यांमध्ये लागू पडते. 5वा, परस्पर सापेक्षता व देवाणघेवाण यांचा परस्पर संबंध. त्यामध्ये आहे परस्पर सापेक्षतेमुळे देवाणघेवाण शक्य होते. नेक्स्ट, देवाणघेवाणीत फायदे तोट्यांचा हिशोब चालतो तर परस्पर सापेक्षतेत भावनिक व मानसिक परिणाम अधोरेखित होतो. नेक्स्ट, हे दोन्ही नातेसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांना पूरक ठरतात. आता आपण या प्रश्नाचा सारांश पाहत आहोत. नातेसंबंधातील परस्पर सापेक्षता व्यक्तींना एकत्र बांधून ठेवते तर सामाजिक देवाणघेवाण त्यातील समाधान व स्थैर्य ठरवते. परस्पर सापेक्षता जितकी संतुलित आणि देवाणघेवाणातील फायदे जितके अधिक तितका नातेसंबंध अधिक दृढ, दीर्घकाळ टिकणारा आणि समाधानकारक ठरतो. त्यामुळे या दोन्ही संकल्पना व्यक्तिगत नातेसंबंध समजून घेण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे तुम्हाला 12 मार्क्सचा असा प्रश्न विचारला जाईल. तर तुम्हाला अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं आहे. नातेसंबंधातील परस्पर सापेक्षता व सामाजिक देवाणघेवाण स्पष्ट करा असा प्रश्न आला तर तुम्हाला प्रस्तावना, स्वरूप, महत्त्व, सामाजिक देवाणघेवाण सिद्धांताचे स्वरूप, सामाजिक देवाणघेवाण सिद्धांताचे महत्त्व, परस्पर सापेक्षता व देवाणघेवाणांचा परस्पर संबंध आणि त्याचा सारांश एवढं लिहिलं तर तुम्हाला 12पैकी 12 नाही पण 11 तरी मार्क्स मिळतील. अक्षर सुंदर काढायचं. धन्यवाद.